गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपल्याला माहिती आहे पाऊस पडलेला आहे आणि सध्या पेरणीचे दिवस चालू आहेत आणि आपण चाललेलो आता ट्रॅक्टर घेऊन एक पाळे टाकायला. कारण उठलेले आहेत सोनाली, म्हणजे सोनाली चहा वगैरे केलेला आहे. मला मी चहा वगैरे पण पिलेलं आहे बरं का. आणि मी चाललेलो आहे आपलं ट्रॅक्टर घेऊन आणि चावतारा बघा कसं आहे झोपून उठले. काय बाय बाय. ठीक आहे तर मी जातोय. पेपर आहे बरोबर, मग बसने जा. हा सोडतो ना मी. किती वाजता? हा पेपर झाल्याच नंतर. ऐक मग आवर आणि बसने जा तोपर्यंत, नाही का मी जातोय. ओके बाय बाय. तर काय ना तिचे बीएचे पेपर चालू आहे, तर आता तिला बसने जावं लागणार आज, कारण की आता आपला उद्योग सुरू झालेला आहे. 11 वाजलेले तर माझ्या बसचा टाइम झालेला आहे, त्यामुळे मी चाललेली गावात. तुम्हाला तर माहितीच आहे, ते सकाळी त्यांचं आवरून त्यांच्या कामाला गेलेले. तर आता मी माझं आवरून कामाला चाललेली आहे. तर चला आता 11 वाजता येते बस, तर चाललेली बस स्टँडवर. चला. फॅमिली तेथील माती लावून झाल्याच नंतर मी दुसरीकडे येऊन थांबलो आहे. शेतकऱ्याला फोन लावून कमीत कमी 10 ते 15 मिनिट झालेलं आहे. 2 वेळेस फोन लावलेला आहे. आलो 5 मिनिटात, आलो 5 मिनिटाचं करून जवळपास अर्धा तास गेलेला आहे. आणि घरचे पण माझे राहणं क्लिअर करायचे राहिलेले आहेत. असंच असतं बाबा, ज्याचे ट्रॅक्टर नाही त्याचे घरचे राहणार राहतात आणि ते दुसऱ्याच करत असतात आणि मग घरचे आपल्याच बोंबलातात. असं होता 5 मिनिटात तिथं म्हणजे बघतो, नाही तर आपलं घरी कल्टी मारतो, कारण की घरचे पण भरपूर काम राहिलेले आहेत आपले. तर फॅमिली मी आलेली पण आहे पातळीत, पण काय झालं माहिती का, बसनी नाही आले. एक पाहुणे भेटले होते, त्यांच्यासोबत आले, त्यामुळे ना व्हिडिओ घेता पण नाही आला. आणि त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये पण आले, पण तिथं पण आहे ना मी लाजूलाजू व्हिडिओच नाही काढला, कारण की मेडिकलमध्ये आले होते प्रॅक्टिसला. पेपरचा टाईम 2:30ला होता, मी लवकर आले होते, त्याच्यामुळे थोडं वेळ मेडिकलमध्ये गेले. आणि माझा एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे माणसं दिसले ना जरा नर्वस होते, त्याच्यामुळं म्हणजे व्हिडिओ बनवू शकत नाही. एकटी असले ना मी किती पण बोलन, त्याच्यामुळे थोडी हे झाले, लाजले. आणि मी मेडिकलमध्ये म्हणजे मोबाईलच काढला नाही, थोडेफार पेशंट वगैरे बघितले, गोळ्या वगैरे बघितल्या, थोडीशी प्रॅक्टिस केली. आता पेपरचा टाईम झालेला आहे, त्याच्यामुळे पेपरला चालले. हे हॉस्पिटल आहे शतव हॉस्पिटलमध्ये आले. फॅमिली ते झाल्याच नंतर मी आलो तिकडं ऊसामध्ये माती लावायला, आणि आता जाऊ राहिलेलो घरी. दिवस माझा तर असंच गेलेला आहे ट्रॅक्टरवरतीच. आता फायनली चाललेलं आहे एक जणाचं, अजून मला ऊसाला माती लावायला आहे. आणि आता बघू शकतात कसला रस्ता आहे, रस्त्याने जायचं आहे, तो किती खतरनाक आहे ते दाखवतो तुम्हाला.